आता राजकीय बातमी आहे। येत्या 1-2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळात म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा फेरविस्तार होणार आहे। काही जुन्या निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे तर नवीन मंत्र्यांना संधी दिली जाणार आहे। आपल्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा तरुण असावा यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत। त्यामुळे कोणत्या तरुण नेत्यांना नवीन मंत्रिमंडळात संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यातही महाराष्ट्रातून कुणाची वर्णी लागणार आणि ऑपरेशन टायगरचा परिणाम या मंत्रिमंडळ फेरविस्तारात दिसणार का पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार। धर्मेंद्र प्रधान यांना डच्चू, विनोद तावडे यांची एंट्री। निर्मला सीतारामन यांचीही बदली होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंना ऑपरेशन टायगरचं बक्षीस मिळणार। केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आलाय। मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला डच्चू द्यायचा याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं निर्णय घेतला असून सोमवार किंवा मंगळवारी याबद्दलची घोषणा केली जाऊ शकते। मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू होण्यामागे महत्त्वाची कारणं म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या 7 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका। शिवाय केंद्रातल्या काही मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समाधानकारक नाही, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भाजपनं आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। 2028 या वर्षात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत। उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि गुजरात ही राज्य भाजपसाठी महत्त्वाची आहेत। त्यामुळे या राज्यातल्या खासदारांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा आहे। नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात नाराजीची लाट आहे। विद्यार्थ्यांचा आक्रोश शमवण्यासाठी त्यांना डच्चू देऊन विनोद तावडे यांना संधी दिली जाऊ शकते। विनोद तावडे बऱ्याच काळापासून भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। शिवाय त्यांच्याकडे महाराष्ट्राचं शिक्षण खातं सांभाळण्याचा अनुभव आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी तावडे यांच्या नावाची चर्चा आहे। दुसरीकडे माजी RBI गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे। अर्थातच शक्तिकांत दास मंत्रिमंडळात आले तर निर्मला सीतारामन यांचं मंत्रिपद धोक्यात येईल। त्याऐवजी त्यांना मानव संसाधन विकास खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते। राष्ट्रीय स्तरावर आणखीन एक मोठा बदल घडू शकतो। रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं। सध्या राम मंदिर दानपेटी घोटाळा केंद्र सरकारसाठी अवघड विषय झालाय। त्यामुळे उत्तर प्रदेशातून अरुण गोविल यांचा चेहरा पुढे करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। मंत्रिमंडळ विस्ताराचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या गटाला ऑपरेशन टायगर यशस्वी केल्याचं बक्षीस दिलं जाईल अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे। भाजपचे मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना डच्चू मिळू शकतो। त्यांच्याऐवजी शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। शिंदेंच्या खासदारांची संख्या आता 13 वर पोहोचली आहे आणि राज्यातले 2 खासदार मिळून 15 खासदार संख्या होते। त्यामुळे सत्तेतला एक मोठा भागीदार म्हणून त्यांना योग्य मान दिला जाईल। शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात किंवा केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचं हा निर्णय पूर्णपणे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा असेल। या संदर्भात ते योग्य वेळी निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे, असं शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। राज्य मंत्रिमंडळामध्ये कोण असावं, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोण असावं, शिवसेनेच्या वतीनं हे सगळं माननीय एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात आणि हा सगळ्या शिंदे साहेबांचा अधिकार आहे। केंद्राच्या राजकारणामध्ये काय चाललंय याचा आम्हाला काही माहिती नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांकडे ती माहिती असेल, म्हणून त्याच्यावर कधी विस्तार होणार, कोण जाणार, कोण येणार याबद्दल आम्ही सांगू शकत नाही।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं सलग 12 वर्ष यशस्वी वाटचाल केली. देशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.